मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना अपात्र यादीमध्ये तुमचं नाव आहे का? तुमचे 1500 रुपये खात्यावरती आले नाही आहेत का? तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। जर अपात्र यादीत नाव असेल तर कशा पद्धतीने आपल्याला अप्लाय करावं लागेल 1500 रुपये मिळवण्यासाठी। तर पाहू शकता पोस्ट आहे जिल्हा माहिती कार्यालय नांदेड यांच्याकडून। पण पोस्ट आपण जाणून घेऊ। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थींची अंगणवाडी सेविकेमार्फत फेर पडताळणी पहा। म्हणजेच काय, फेर पडताळणी करण्यात येणार असल्याची बातमी तुम्हाला कळली असेल, पण खरोखर का ते पहा। नांदेड दिनांक 27 जानेवारीची पोस्ट आहे। आज 29 जानेवारी। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेच्या लाभार्थ्यांकडून ई-KYC प्रक्रिया पूर्ण करताना लाभार्थी महिलांकडून पर्याय निवडताना व इतर कारणामुळे चुकीचा पर्याय निवडला गेल्याने लाभ बंद झाल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या आहेत। या त्रुटी दुरुस्ती करण्यासाठी लाभार्थी महिलांकडून विनंती करण्यात येत आहे। पहा, त्या अनुषंगाने योजनेच्या निकषानुसार लाभार्थी पात्र अपात्र आहेत याची फेर पडताळणी अंगणवाडी सेविकेमार्फत करण्याचे शासनाने 20 जानेवारी 2026च्या पत्रान्वये निर्देश दिले आहेत। सदर योजनेअंतर्गत वय, लिंग, कुटुंबातील सदस्यांची नोकरी, सेवानिवृत्ती संदर्भातील विहित निकषानुसार अंगणवाडी सेविकेमार्फत पडताळणी केली जाणार आहे। शासन निर्देशानुसार ई-KYC मध्ये पात्र ठरलेल्या लाभार्थ्यांची यादी बाल विकास प्रकल्प अधिकारी कार्यालयामार्फत अंगणवाडी सेविकांना देण्यात आलेली आहे, असं यामध्ये नमूद केलेलं आहे। म्हणजे अंगणवाडी सेविकेंकडे अपात्र यादी आलेली आहे। आता हे नांदेडचं आहे, तुमच्या जिल्ह्यात सुद्धा येणार आहे। पहा, तरी लाभार्थी महिलांनी गोंधळून न जाता आपल्या क्षेत्रातील अंगणवाडी सेविकेंशी संपर्क साधावा। लवकरच सदर फेरपडताळणीची कार्यवाही करण्यात येणार असून सहकार्य करण्याचे आवाहन महिला व बाल विकास अधिकारी गणेश वाघ जिल्हा यांनी केले आहे। म्हणजे काय समजलं तुम्हाला की अपात्र याद्या महिला व बाल विकास प्रकल्प अधिकाऱ्यांकडून अंगणवाडी सेविकेंकडे दिल्या जातील। त्यानंतर ते सर्वे करणार आहेत की तुमच्या कुटुंबात कोण नोकरीला आहे, सेवानिवृत्ती झालेला आहे का, तुमचं वय, लिंग, त्याचबरोबर तुम्हाला पात्र बसताय काय याची छाननी करण्यात येणार आहे। त्यामुळे अपात्र याद्या ह्या कुठे आलेल्या आहेत? अंगणवाडी सेविकेंकडे। आता पहा, बऱ्याच जिल्ह्याच्या याद्या ह्या आल्यात की नाहीत त्या आपल्या महिला व बाल विकास प्रकल्प अधिकाऱ्यांकडे कळेल। तर आपण आपल्या अंगणवाडी सेविकेंशी संपर्क साधावा आणि अशा प्रकारे आपला अर्ज जर चुकला असेल, आपला अपात्र यादीत नाव आलं असेल तर दुरुस्त करून घेऊ शकता। आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा। धन्यवाद।